वाढदिवस आहे, परिवाराच्या वतीने असा संकल्प करण्यात आलेला आहे की भाऊंचा वाढदिवस यावर्षी साधेपणाने करायचं. त्याच्या मागचं कारण तसं आहे की आपत्ती व्यवस्थापन जे काही मावळमध्ये झालेले आहे आणि पाटण गावामध्ये दरड कोसळून जे काही शेतकऱ्यावरती संकट कोसळलेलं आहे, त्याचप्रमाणे जास्त पाऊस झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि युवा मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केला की यावर्षी आदरणीय गणेश भाऊ काकडे यांचा वाढदिवस कसल्याही प्रकारे गाजावाजा न करता किंवा त्याच्यावरती खर्च न करता, तो होणारा खर्च आहे तो खर्च टाळून आपण आर्थिक जे काही संकटामध्ये असणारी कुटुंब आहे त्यांना मदत करण्याचं या ठिकाणी आमच्या सर्व युवा परिवारांनी ठरवलं आणि त्यानुसार पाटण येथे मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे संकल्प बालग्राममध्ये अनाथ आश्रमातील मुलांनाही मदत केलेली आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत महागाव मधील या ठिकाणी चांगुणाबाई दत्तात्रेय घारे यांचं घर शॉर्ट सर्किटमुळे जे काही जळलं आणि त्या घरामध्ये असणारी त्यांची संपूर्ण नुकसान झालेले आहे. आर्थिक नुकसान तर झालेलीच आहे, परंतु त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांनी रोख स्वरूपातलं आणि त्यांचं दागिनं सुद्धा त्या घरातील शॉर्ट सर्किटमुळे जळून गेलेला आहे. आणि अशा कुटुंबाला मदत करावी म्हणून हा संकल्प आदरणीय गणेश भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही सर्व युवकांनी घेतला आणि तो साध्य करण्यासाठी आम्ही मागावमधील चांगुणाताईंच्या घरी आलेलो आहे. आणि आज आम्ही त्यांना भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी थोडीशी आर्थिक मदत या ठिकाणी करत आहोत. आणि ही आर्थिक मदत आदरणीय भाऊंनी त्याचप्रमाणे कल्पेश मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी ताईंना सुपूर्द करण्यात येत आहे. ताईंनी ती स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्ते, मी मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा. आज योगायोग असा की गणेश भाऊ काकडे यांचा वाढदिवस 19 जुलै रोजी आहे. तर त्या निमित्ताने भाऊ नेहमी म्हणजे मागच्या पंचवार्षिकला पण मी अध्यक्ष होते, तेव्हाही भाऊंचं कामाचं स्वरूप मी पाहिलेलं आहे. भाऊंचा वाढदिवस म्हणजे एक तळेगावकरांसाठी पर्वणीच असते, पण यावर्षी त्यांनी अगदी साधेपणाने वाढदिवस साजरा करायचा ठरविला आहे. आणि मोठा म्हणजे असं नाही का डामडौल न करता, तर ज्या आता आपल्या मावळ तालुक्यामध्ये जे पावसानिमित्त जे आपत्ती आले आहे त्या आपत्तीमध्ये जे लोक ज्यांचं नुकसान झालं आहे किंवा आता पाटणसारख्या ठिकाणी 3 जीव आपल्याला गमवावे लागलेत, त्या तिथे पण जाऊन भाऊंनी बरेच अशी मदत केली. आणि आजही महागावमध्ये ज्या घारेताई आहेत त्यांचं घराला शॉक सर्किट लागून जे त्यांचं नुकसान झालं आहे, तर काही फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडून कसं देता येईल हे पाहून भाऊंनी वाढदिवसानिमित्त त्यांना एक अल्प अशी मदत केली आहे. त्यामुळे भाऊंचे मी मनापासून आभार मानते आणि तसेच भाऊंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि वाढदिवसानिमित्त भाऊंना अगदी मनापासून शुभेच्छा देते. नमस्कार, मी प्रल्हाद घारे, पोलीस पाटील सावंतवाडी. 4-5 दिवसापूर्वी आमच्या सावंतवाडी गावातील आमच्या चुलती चांगुणा दत्तात्रेय घारे यांच्या घराला शॉक सर्किटमुळे आग लागली. त्या आगीमध्ये त्यांनी आपल्या मुलासाठी गाडी घेण्यासाठी गावच्या बिशीमधून पैसे उचलले होते. ते पैसेसुद्धा त्या आगीमध्ये भस्मसात झाले व त्यांचे दागिने, अन्नधान्य असा बराचसा ऐवज त्यामध्ये जळून खाक झालेला आहे. तसेच याच ठिकाणी तळेगाव नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष माननीय श्री गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाऊंनी आमच्या घारे परिवारातील या आमच्या चुलतीला एक थोडी का होईना आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून पैसे रोख स्वरूपात काही मदत याच ठिकाणी दिली. त्याबद्दल मी भाऊंचं आमच्या घारे परिवाराच्या वतीने ऋणी व्यक्त करतो. तसेच भाऊंना येणाऱ्या 19 तारखेला ज्या आपला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि गणरायाचरणी प्रार्थना करतो भाऊंना या समाजकार्यामध्ये अशीच उन्नती वाढत राहो व भाऊंना निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो ही सर्व आमच्या मित्र परिवाराच्या वतीने याच ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. नेमकं ही घटना केव्हा झालेली आहे आणि काय नुकसान झाले तुमचं?
कधी झाली ही घटना आणि काय काय? तो मुलगा आहे ना आमचा. तर काय नेमकं ही घटना कधी झाली, काय काय नुकसान झालेलं आहे तुमचं? पाटी सुमारच्या 3 वाजता अचानक आग लागल्यामुळे काही जे करता नाही आलं. बरं, महसूल विभाग आणि MACBच्या वतीनं पंचनामा करण्यात आलेला आहे का? हो झालं. MACBचं ना महसूलचं झालं आहे, महसूल विभागाने केलेलं आहे. काल ग्रामसेवक साधारण किती नुकसान झालं असेल? साधारण गाडी घेण्यासाठी 50,000 रुपये त्या बेशीमधून उचललेले होते संसाराची आणि अन्नधान्य आणि कपड्याचं तर पूर्ण सगळे कपडे त्यात जळून खाक झालेले. तर महागाव ग्रामपंचायत हद्दीतील सावंतवाडी येथील सांगुणाबाई दत्तात्रय घारे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे जी आग लागली आणि ह्या आगीमध्ये जो घर संसार आणि जे काही पैसे होते ते जळून खाक झाले आणि यामध्ये त्यांना एक मदतीचा हाक म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कार्यक्षम उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे व गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीनं आर्थिक मदत देऊन जगण्यासाठी एक मदतीचा हात दिलेला आहे. गणेश भाऊ काकडे यांचा वाढदिवस 19 जुलैला असतो. दरवर्षी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, पण यावर्षी त्यांनी विशेष असं की मावळ तालुक्यामधील पाटण गावामध्ये जे दरड कोसळलेली आहे त्या दरड कोसळलेल्या कुटुंबाला मदत केली. त्याच धर्तीवर भाजे येथील संपर्क ग्राम जे आहे त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि महागाव ग्रामपंचायत हद्दीतील या ठिकाणी जे सावंतवाडी आहे इथल्या या चांगुणाबाई दत्तात्रय घारे यांचं घर शॉर्ट सर्किटनं जळालेलं आहे, त्यांनाही मदत केलेली आहे आणि अशी मदत कायमच सुरू असते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. 6 तारखेला आमच्या पाटण गावावरती एक नैसर्गिक आपत्ती आली आणि त्या आपत्तीमध्ये आमच्या गावातील बहुतांश घरांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे आमच्या गावातील एक आमचे चुलत बंधू माऊली भाऊ यांचं पूर्ण घर त्यामध्ये उद्ध्वस्त झालं. 3 जणांची जीवितहानी झाली. सुदैवाने त्यांची मिसेस या आज सुखरूप आहेत. तर ही गोष्ट ज्यावेळेस भाऊंना कळली त्यावेळेस भाऊंनी मला संपर्क केला की विजू आपल्याला काय मदत करता येईल. तर भाऊंना मी सांगितलं की आमच्या गावाचं पुनर्वसन होतं आहे, तर पुनर्वसनसाठी आम्हाला खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्याची गरज आहे. अन्नधान्याचे किट वगैरे गावात येतात ते, पण त्या कुटुंबाला, त्या मुलीला आणि गावाला खऱ्या अर्थानं आत्ता काही गरज असेल तर आर्थिक मदतीची गरज आहे. तर भाऊंनी कसलाही विलंब न करता, भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं तर अनेक संस्थांना, अनेक गोरगरिबांना, अनाथ मुलांना तळेगावमध्ये मी त्यांना जवळून बघतोय. गेले काही दिवस मी तळेगावात राहतोय, त्यांचं काम पाहतोय. अनेकांना ते मदत करत असतात. कल्पेश भाऊंनी या गोष्टीसाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यांची तळमळ यातून मला दिसत होती. तर या ठिकाणी मी पूर्ण ग्रामस्थांना सांगू इच्छितो की आपल्या गावासाठी पुनर्वसनसाठी भाऊ भरघोस एक रक्कम आपल्या गावाला सुपूर्त आज करणार आहेत. त्याचप्रमाणे पीडित कुटुंब माऊलीची जी मिसेस आहे तिला देखील मदत करणार आहेत. मी अधिकचं न बोलता गावच्या वतीने आमच्या गावचे माजी सरपंच संदीप भाऊ तिकोने यांना देखील 2 शब्द बोलण्याची विनंती करतो आणि त्यानंतर कल्पेश भाऊ भगत हे गणेश भाऊंच्या वतीने बोलतील. बोल माईक माईक घ्या. माईक लाव. आज खरं तर ही वेळ कुठल्याही भावना व्यक्त करायची किंवा बोलायची किंवा भाषण करायची नाही आहे. त्यामुळं येतानाच भाऊंनी मला आग्रह धरला की मला आज ही घटना या पाटण गावामध्ये जी झाली ती इतकी दुःखद आहे की त्याच्यावर मी काय बोलणार नाही. आणि हा जो आजचा उपक्रम आहे, दरवर्षी आम्ही भाऊंचा 19 जुलैचा जो वाढदिवस असतो तो संपूर्ण तळेगाव शहरामध्ये, त्याच्यामध्ये मावळ तालुक्यातील आमचा सर्व मित्रपरिवार हा आम्ही फार मोठ्या थाटामाटात आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबतीने साजरा करत असतो. पण यावर्षी जी आपल्या पाटण गावातील ही घटना झाली, ह्या घटनेमुळं आम्ही काल सर्व मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी बैठक घेतली आणि सर्वांनी कालच्या कालच आम्ही ठरवलं की या वर्षीचा भाऊंचा वाढदिवस कुठल्याही प्रकारे थाटामाटात बॅनर न लावता किंवा
कुठल्याही प्रकारे साजरा न करता या समाजात आपण राहतो, या समाजाबद्दलचं ऋण आपल्याला देणं लागतं आणि ते ऋण देण्याप्रती आपली काहीतरी एक भावना असते आणि त्याप्रती म्हणून आज आम्ही या पाटण गावातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी आणि आमचा जो मित्र होता माऊली त्याच्या मिसेससाठी काही आम्हाला मदत करता येईल का, ही आम्ही गणेश भाऊंकडे काल आम्ही सगळ्यांनी मांडलं आणि भाऊंनी लगेच 0 मिनिटामध्ये भाऊ म्हणले की आपण या ठिकाणी उद्याच, आम्ही तर परवा दिवशी ठरवत होतो, विजू भाऊला फोन केला. विजू भाऊचं काम आम्ही सातत्यानं पाहतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे, कंटिन्यू सगळ्या लोकांच्या फॉलोअपमध्ये. आज या आमच्या मित्रपरिवारामध्ये आमच्या तळेगावातील अनेक नगरसेवक सुद्धा आमच्या बरोबर या ठिकाणी आले आहेत. मी आवर्जून त्यांचं या ठिकाणी एक कौतुक करू इच्छितो, कारण की एक पाटण गावाला मदत म्हणून ही आजची मदत ही फक्त एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी भाऊंच्या वतीनं आज सुपूर्त आपल्याकडे करतोय. पण आपल्या बरोबर आम्ही कायम स्वरूपी यापुढेही राहू. यापुढे जी काय मदत लागेल ती मी या ग्रामस्थांना आपल्या सर्वांना आश्वासित करतो की भाऊंचा जो मित्रपरिवार आहे असंख्य फार मोठा आहे. आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. आमच्या बरोबर नगरसेवक संतोष भाऊ शिंदे असतील, नगरसेवक रोहित भाऊ लांगे असतील, संग्राम भाऊ जगताप असतील, रामदास भाऊ मांडेकर असतील, हे सर्व मित्रपरिवार आमचा, पप्पू भाऊ शिंदे असतील, दत्ता भाऊ घोसगे असतील, सुनील भाऊ दाभडे असतील, हे आमच्या तळेगावातील सर्व मान्यवर मंडळी आहे. पत्रकार मंडळींमध्ये अतुल भाऊ असतील, सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. आपले काय व्यथा असतील ते आम्ही या ठिकाणी जाणून घेण्यासाठी उपस्थित राहिलो आहेत. बंटीजी खांडगे असतील. आम्ही इथून पुढे सुद्धा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे पाटण गावाला किती जास्तीत जास्त मदत करता येईल हा विषय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मी या ठिकाणी विशेष आभार या ठिकाणी विजू भाऊचं करू इच्छितो की तो सातत्याने आमच्या फॉलोअपमध्ये होता, भाऊंच्या फॉलोअपमध्ये होता की काय करता येईल काय नाही. त्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं आणि या भाऊंचा वाढदिवस हा आज अनोख्या रीतीने साजरा करायचं आणि समाजोपयोगी साजरा करायचं या ठिकाणी आम्ही ठरवलं. आम्ही आज ही मदत करतोय. भाऊ म्हणले की आपल्याला कुठलाही गाजावाजा करायचं नाही, पण म्हटलं भाऊ की तुमच्या माध्यमातून आज 4 आपले जे मित्र सगळे आले आहेत या सगळ्यांना सुद्धा या परिस्थितीची जाणीव होईल आणि आज ना उद्या मी असेल सगळे आम्ही सर्वजण या ठिकाणी जे उपस्थित आहोत, कुणाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकजण तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मदत करेल म्हणून आवर्जून सगळे आपण या ठिकाणी जाऊ म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आलेलो आहोत. एवढीच भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद. इथून पुढे आम्ही परत आता पाटण गावाला हे 2 कार्यक्रम करून आम्ही आपलं संपर्क बालग्रामचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भाजप नुकसान झालेलं आहे. एक समाज उपयोगी अग्रगण्य संस्था आहे. त्याच्या माध्यमातून अनेक अनाथ मुला मुलींचं भवितव्य ती संस्था घडवते. इथून पुढे आम्ही त्या संस्थेत जाणार आहोत आणि जशी आपल्या पाटणमध्ये घटना घडली तसंच आपल्या पवन मावळातील सावंतवाडी गावामध्ये घारे म्हणून जे इसम आहेत त्यांनी आम्हाला संपर्क केला होता. शॉर्ट सर्किटमुळे त्यांचं पूर्ण घर जळालंय, काहीच राहिलेलं नाही. तर त्यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी सुद्धा आम्ही आता सावंतवाडीत जाऊन त्यांना सुद्धा तिथं मदत करणार आहोत. त्यामुळे मी एवढंच सांगतो. धन्यवाद. भाऊ बोलता की तुम्ही 2 मिनिटं? भाऊ 1 मिनिट भाऊ बोलतील फक्त. गावातील सर्व वडीलधारी मंडळींना सर्वप्रथम जय श्रीराम. मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित उद्योजक आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विद्यमान कार्यक्षम उपनगराध्यक्ष गणेशभाऊ काकडे यांचा 19 जुलै रोजी वाढदिवस असतो. माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलेलं आहे. आणि सर्वप्रथम या पाटण गावातील युवा फळीतील सर्व मित्रांचं मी कौतुक करतो. गावावरती ही जी नैसर्गिक आपत्ती आली, गाव पूर्ववत व्हावं या माध्यमातून या तरुणांनी तालुक्यातील विविध संस्थान असेल, विविध लोकप्रतिनिधी असेल, मदतीचा हात मागितला. तर गणेश भाऊंच्या बरोबर परवा दिवशी चर्चा आली. माझ्या अगोदरच्या बरोबर त्यांची चर्चा झाली असेल, पण गणेश भाऊंनी एक शब्द वापरला. तो शब्द वापरला, राहुल आपण जे करतो आहे हे आपण मदत नसून हे माझं कर्तव्य आहे. ही कर्तव्य निभावणारी लोक हातावरती मोजसारखेच आहे. तर या उदात्त भावनेतून त्यांनी मला काही 2 शब्द वापरलेले आहेत. राष्ट्रहित मी माझं काम करतो. तर राष्ट्रहित म्हणून आज जी गणेश भाऊंनी जी काही या गावाला मदत दिली असेल इतक्यावरती आम्ही थांबणार नाही. जे जे शक्य होईल त्या भगिनीचं संगोपन असेल, तिला मुलाबाळांचं शिक्षण असेल, वैद्यकीय काय असेल, ती सर्व मदत आम्ही सर्व गणेशभाऊ काकडे मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाईल. आणि हे जे दुःख पाटण गावावरती पसरलेलं हे झालेलं आहे आणि हा दुःखाचा डोंगर ह्या गावातील तिकोणे परिवारावरती कोसळलेला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वरानं गावकऱ्यांना तसं तिकोणे परिवाराला द्यावी. मी गणेश काकडे मित्र परिवाराच्या वतीनं
2 मिनिटासाठी सर्वांनी भावप्रसाद 2 मिनिटं उभं राहावं असे. पाटणगावातील सर्व उपस्थित ग्रामस्थ, ज्या 6 जुलैला जी दुःखद घटना घडली, खरं तर मला ह्याच्यावर काही बोलायचं नव्हतं किंवा ते मी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये पण नाही आहे, पण विजूभाऊ असतील, संदीपभाऊ असतील, त्यांच्या माध्यमातून गाव सावरण्याचं काम चालू आहे आणि दुःखद घटना घडली त्याला सामोरं जाण्याचं काम चालू आहे. काल मित्रपरिवाराने जी काही मदत, ते आमचं सर्वांचं कर्तव्य आहे आणि ती मित्रपरिवाराने मदत दिलेली आहे. ही फक्त पहिला टप्पा आहे. जे काय असेल संदीपभाऊ, त्या विजूभाऊच्या माध्यमातून असेल, सर्वांच्या माध्यमातून असेल, तर मला तुम्ही सांगा. तुमच्या माध्यमातून आम्ही जी काय मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही त्याला बांधील आहोत आणि आम्ही काय फार मोठं काम करतो आणि फार मोठं असं वेगळेपणा काही करत नाही. माणुसकी आहे सगळ्यांना आणि आपण आपल्या ताटातला छोटासा घास दुसऱ्याला भरवण्याची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन करतो. एवढंच बोलतो. त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि जे काही तुमच्या पुनर्वसनामध्ये लागेल, मग कुठलं मटेरियल लागेल, काही लागेल, तुम्ही कुठलीही जी तुमची डिमांड असेल ते सांगा, ते आम्ही पूर्ण करायला बांधले. आमच्या गावामध्ये 6 तारखेला जे नैसर्गिक आपत्ती घडली त्याचा साक्षीदार मी आहे. 6 तारखेला 4:30च्या सुमारास ह्या डोंगरावरून खूप मोठी अशी ही दरड आली. खूप मोठी दुःखद घटना घडली आमच्या माऊली भाऊच्या कुटुंबातील. त्यांची आई असेल, वडील असेल आणि माऊली भाऊ असेल. ही खऱ्या अर्थाने म्हणजे आमच्या मनाला स्पर्श करणारी घटना आहे. भाऊ 1989ला असे दरड भाजेगाववरती कोसळलं होतं. आमच्या पुनर्वसनाविषयी त्या टायमाला झाला होता, पण तो काय अंमलामध्ये आला नाही, कारण की बरेचसे काही लोकांनी इकडं आपल्या घराचे विसावा घेतला होता. काय यांची घरं चांगली झाली होती. भाऊ ही 3 लोकं गेली. तुम्ही त्या भागातल्या परिसरातली पण देखील पाहणी करावा मला असं वाटतं. आमच्या शेजारच्या घरातील आमचे कुटुंबातील तिकोने संदीप भाऊ असतील, हनुमान भाऊ असतील, पंकज भाऊ असतील, त्या घरामध्ये कुटुंबामध्ये म्हणजे मरणाच्या दारातून, म्हणजे मेल्यासारखीच मरणाच्या दारातून लोक आलेली. 22 कुटुंब, त्या 22 लोक, लहान मुलं बिलं कशी वाचली, पण नशीब त्यांचं की चांगलं कर्म असं म्हणून वाचली. मग त्यांचा पण या ठिकाणी असा उल्लेख करावा वाटतं की ती मरणाच्या दारामधून परत रिटर्न आली. त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करावा लागतो की त्यांनी खऱ्या अर्थाने ती दुर्घटना पाहिली आणि त्याच्यातून ते बचावले. 6 तारखेला तो घटना घडली. भाऊ परत दुसऱ्यांदा आमच्या गावावरती दुसरी आपत्ती अशी आली की काही चोरांनी आमच्या घरांवरती घरफोडी केली. 8-9 तारखेला तो विषय घडला. त्याच्यामधून पण आम्ही कसं बसं सावरत इथपर्यंत आलो. या निमित्ताने तुमच्यासारखेच कार्यकर्ते आम्ही काम पाहते. तुमचं तळेगावमध्ये असतील, मावळ तालुक्यामध्ये असतील, त्या ठिकाणी मी आभार मानणार पण नव्हतो, काहीच नव्हतो, पण म्हटलं आज एवढे सगळेच नेते मंडळी येतात, सगळे येऊन जातात. त्या ठिकाणी आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले, माजी आमदार आले, विद्यमान आमदार आले, सगळ्यांनी मदतीचा हात देण्याचा शब्द दिला आहे. तुम्ही देखील करताल, मदतीचा हात देसाल अशी आम्हाला आशा आहे. पण म्हटलं जाऊ दे, लास्टला वाईना का वाईना एक ऋण व्यक्त करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळते. खूप मोठ्या सावरण्याच्या ह्या धक्क्यातून आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि तुमच्यासारख्या कार्यकर्ता जर आमच्या पाठीशी असेल तर नक्कीच भाऊ आम्ही तुमच्या बरोबरीला हाताला हात देऊन ते आमच्या पाटण गावासाठी व इतर पंचकृषीमध्ये काय मदत लागेल तुमच्या संघ आम्ही आहे. तुम्ही देखील आम्हाला शब्द दिला आहे आणि तुम्ही तो नक्कीच पाळाल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने तुम्हा सर्व नगरसेवक व सर्व आलेले पाहुणे यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. त्यानंतर माऊली भाऊंना 2 मिनिटं या ठिकाणी सभ्य भाषेमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्याची या ठिकाणी, त्यानंतर कार्यक्रम संपन्न असा झाला जाहीर करतो. हरि ओम. शांती शांती शांती.
नमस्ते. 19 जुलै जो आमचा गणेश भाऊंचा वाढदिवस असतो, हा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. पण ह्यावेळेशी ह्या इथल्या ज्या भागातला जो दरड कोसळली किंवा काही दुर्घटना घडल्या, ह्या सगळ्या बघून आमच्या गणेश भाऊंचे काल आम्ही टायमाला चर्चा करायला बसलो, त्या टायमाला ते म्हणले आपल्याला वाढदिवस हा साजरा करायचा नाही, जो काही खर्च असेल तो तिथल्या लोकांच्या काही उपयोगाला येईल आणि तिथल्या लोकांचे काय सुधारणा करता येईल ते 100% करा आणि तिथली माहिती काढा. सगळ्या मित्रमंडळींना सांगितलं की तिथली तुम्ही माहिती काढा, तिथले हे करा आणि तिथं जे काही मदत करता येईल ती मदत करू आणि त्यातली पाहणी करू आणि ते पाहणी करून त्याच्यापुढं काही मदत करता येईल ते सगळं मिळून मी कोणत्याही परिस्थितीत तिथं जास्तीत जास्त सगळ्यांना मदत करायचं हे करत. आणि त्यांनी वाढदिवस न करून ही मोठी त्यांची मनाची गोष्ट आहे की बाबा त्यांनी आज हे दाखवले की बाबा काय समाजासाठी करायचं हे सगळं त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी इथल्या आजच्या कुठलीही संस्था आहे संपर्क कार्यालय इथलं आहे, यांच्या संस्थेलाही ह्या पावसाचे जे दुर्घटना घडल्या होत्या काही घटना घडल्या होत्या त्यासाठी त्यांनाही आज काही मदत करतात. आज पाटणमध्ये बी त्यांनी मदत केलेली आहे. अजून पुढं जाऊन एक शॉर्ट सर्किट होऊन घर जळालेलं आहे, त्या घरालाही मदत करणार आहे. असे जास्तीत जास्त समाजात तालुक्यात जिथं जिथं काही घटना घडल्यात तिथंच ते फक्त त्याचा यूज करतात. आज वाढदिवस साजरा न करतात तेच करतात. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि इथल्या सगळ्या मुलांना धन्यवाद. येत्या रविवारी 19 जुलैला गणेश भाऊ काकडे यांचा वाढदिवस आणि दरवर्षी नेहमीप्रमाणे ते वाढदिवस संपूर्ण तळेगावात आणि मावळ तालुक्यात त्यांचा जो मित्रपरिवार आहे ह्यांच्या सहभागातून हे करत असतात. पण यावेळेस जी आपली मावळ भागात या पाटण भागात आणि आत्ता जिथे आलो आहे आपण संपर्क बालग्राम या ठिकाणी जी नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे तर त्याला मदत म्हणून वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले. आणि काल सगळं त्यांचं जे मित्रपरिवार आहे त्या मित्रपरिवारांची मीटिंग घेऊन काय करता येईल, आपल्याला कोणाला कशी मदत करता येईल, एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी संपर्क बालग्रामला जिथे नैसर्गिक घटना घडलेली आहे त्यांना मदत करण्याचे ठरवले. आणि तसंच आम्ही आत्ता येताना पाटण गावात पण जी दुर्घटना घडली आहे, जी दरड कोसळली होती, जे कुटुंब गेले त्या कुटुंबाला त्या गावाला काय मदत करता येईल तर ती मदत करण्याची प्रयत्न केलेला आहे. एक फुलाची पाकळी म्हणून. आणि नुसतं आजच वाढदिवसाचं निमित्त नाही तर पुढेही भविष्यात त्यांच्याकडनं जी काही मदत लागेल ती देण्याचे आश्वासन केले आहे. आणि पुढे जाऊन परत एक सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आणि मदत आम्ही करत आहोत. धन्यवाद. तसंच त्याच्याबरोबर आजचे वाढदिवस निमित्त आमच्याकडे भगत साहेब इथे उपस्थित आहे. आणि आज हा वाढदिवसमध्ये तुम्ही जे संपर्काच्या अनाथ आश्रमामध्ये येऊन तुमचे बहुमूल्य वेळ तुम्ही दिले, तसंच तुम्ही आर्थिक मदत केले, ह्यासाठी आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो काय की तुम्ही संपर्क संस्थामध्ये आले आहे. आणि आम्ही फक्त हे मानणार साहेब तुम्ही इथे राहा, कमीत कमी 3 महिन्यामध्ये एकदा तुम्हाला यायला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही फार बिझी माणूस आहे, फार बिझी आहे, पण तुम्ही 3 महिन्यामध्ये 5 मिनिटसाठी तुम्ही या. नक्की प्रॉमिस करतो आता. नक्की 5 मिनिटसाठी तुम्ही या. हा तुमची संस्था आहे. माझी मुलगी येते मुलगी येत असते इथं माझी, तिला मी म्हणजे कुशाला येते इथे सगळ्यांचा वाढदिवस आहे ना, इथे येऊन जाते. मॅडमला ओळखते ते. येतो सर. नक्की येतो आम्ही. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कार्यक्षम उपनगराध्यक्ष गणेश भाऊ काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर येथील ठाकूरसाई येथे विजय ठाकरे यांच्या वतीने भाऊचा भव्य असा सत्कार होत आहे. गणेश भाऊ काकडे मित्र परिवाराच्या वतीनं